उन्हाळी सुट्ट्यांच्या निमित्तानं कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या, मुंबई ते गोवा विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय. सीएसएमटी मडगाव साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी दर गुरुवारी रात्री 12:20 चालवली जाणार. मध्य रेल्वेची एका वर्षामध्ये फुकट्या प्रवाशांकडून 227 कोटींच्या दंडाची वसुली. विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी वारंवार तिकीट तपासणी मोहीम. मध्य रेल्वेवरील 38 लाख प्रकरणांमधून 227 कोटी रुपये दंड वसूल. उन्हाळी सुट्ट्यांमुळे होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेकडून अतिरिक्त 120 विशेष गाड्यांची घोषणा. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह पुणे, सोलापूर, नाशिक रोड आणि नागपूर इथून रेल्वे गाड्या धावणार. मुंबईतील रेल्वे स्थानकावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेत बंदोबस्त तैनात. रेल्वे पोलिसांचं प्रमुख स्थानकांवर विशेष लक्ष. मुंबईतील डेंग्यू मलेरिया नियंत्रणासाठी बांधकामांवर एआयची नजर. 20,000 मजुरांना मुंबई महापालिका प्रशिक्षण देणार. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून यंदा तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय. मुंबईतील 2011 नंतरच्या अतिक्रमणांवर हातोडा पडणार. 1.5 महिन्यामध्ये ॲक्शन प्लॅन बनवण्याचे म्हाडा एसआरए जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. सॅटेलाईट मॅपिंगच्या आधारे धडक कारवाई होणार. पालकमंत्री आशिष शेलार यांचे आदेश. मुंबईमध्ये म्हाडाच्या 2,500 घरांच्या सोडतीसाठी एप्रिलमध्ये जाहिरात येणार. म्हाडाच्या सोडतीमध्ये मध्यम उच्च उत्पन्न गटातील घरांचा भरणा अधिक. अत्यल्प आणि अल्प गटासाठी तुरळक घरं सोडतीमध्ये असण्याची शक्यता. मुंबईतील बांधकामांना सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेतच काम करण्याची परवानगी द्या. पालिका सभागृहाच्या कामकाजामध्ये भाजपच्या नगरसेविका अलका केरकर यांची मागणी. पालिका प्रशासन मागणी मान्य करणार का याकडे लक्ष. मृणालताई गोरे विस्तारित पुलाच्या खर्चामध्ये वाढ. 38 कोटी रुपयांनी पुलाच्या बांधकामाचा खर्च वाढला. गोरेगावच्या मृणालताई गोरे उड्डाण पुलाच्या विस्तारीकरणाचा खर्च 209 कोटींवरून आता 247 कोटी 97 लाखांवर. नाशिकमध्ये